लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला, युवा सेनेची तातडीच्या उपाययोजनांची मागणी। शिंदखेडा शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं युवा सेनेनं नगरपंचायतीकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। युवा सेनेचे शिंदखेडा उपशहर प्रमुख रोहित संजय माळी यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदन प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांनी स्वीकारले। निवेदनात म्हटलंय की शहरात तातडीनं फॉगिंग करावे, डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी अळीनाशक औषधांची फवारणी करावी, तसेच नाले, गटारी आणि साचलेल्या पाण्याची स्वच्छता करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच प्रत्येक प्रभागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया प्रतिबंधात्मक जनजागृती करावी अशी मागणी ही युवा सेनेनं केली आहे। यावेळी उपशहर प्रमुख भरत महाले, रोहित देशमुख, तालुका सरचिटणीस हर्षल महाजन, गोपाल माळी, संदीप गोसावी, सचिन पवार, रुपेश माळी, देवेंद्र सुतार, निलेश महाले, कुणाल माळी आणि सुमित माळी यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी नगरपंचायतीनं तातडीनं आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी युवा सेनेनं केली आहे। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।